छपी कागज की गठरी में हमें भी सर मिला भिंगा। संपूर्ण महामानव चरित्रेवार वंदन, संपूर्ण महामानव चरित्रेवार वंदन। महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी संगीत योगी 21व्या शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवीचे एक गायकाचा गोडगळ्याचा कंठमणी कवी गायक विकसक संगीतकाराच्या गायत्री गोदीला आदरणीय माझ्या वडिलांचे पिता गुरुजी आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरुजी गुरु माझे आजोबा महाकवी मामूदार कर्डक भाजी मानगुरु प्रताप सिंह बोधले काका या चरणमस्त गुरुजींनी मला घडवून कालगतील माझे वडील गुरुले गायक बाबराव प्राध्यापक विद्यार्थी लिंग समाज जनता आई यांच्याकडे होतो आणि त्याला स्वर करतो काही चुकीला आपला मुलगा आपला भाऊ सुंदर क्षमा करावी। एक गाणं ऐकतो रामदासांचं 2025 साली 90 आणि 96 सालामध्ये गाणं ऐकतो ऐकायचं का बघा गाणं पहिला पहिले विषय ऐकून घ्यायला महत्वाचा विषय मग गाणं महत्वाचं आहे। इथल्या प्रस्तावित लोकांनी बौद्ध मान कोळी चव्हाण लोहार सुतार मराळ शिंपी केरी कांबळे घिसाई जगणी वाल्मिकी माटा कुंभी धनगर मुसलमान मराठा हा 85% बोगस समाजावरती अन्याय अत्याचार चालू ठेवले। हा 85% बोगस समाज शहरावर भटकू लागला। यांनी गावाची गावं तांडे बर्बाद केले। हा 85% बोगस समाज भटकू लागला। एखादं गाव जर मिळेल का त्या गावाच्या एशिया भागात एखादं मोठं वडाचं किंवा पिंपळाचं झाड असेल का तिथे 2 घंट्याचा विसावा नका। लोक म्हणतात की मेल्यानंतर 2 घंट्याचा विसावा घेतला जातो। हे लोक जिवंतपणे विसावा घ्यायला बरोबर 2 घंट्याचा बघा ध्यान नाही का त्यांना असं वाटायचं गाव नाही ना गावाला एशिया बाहेर एखादं मोठं वडाचं किंवा पिंपळ झाड असेल का तिथं आपण आपली बस्ती गाव तयार करून तांडा तयार करता येईल का ही भटकंती करू लागली मंडळी। बघा वामनाकडे जगामध्ये असा एक व्यक्ती होते ज्यांनी शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं। आपण सगळ्या प्रकारचे इंजिनियर बघितलेले आहेत मेकॅनिकल इंजिनियर सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहेत। वामनाकडे जगामध्ये असा एक इंजिनियर होता ज्यानं शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं इंजिनियर महाकवी वामनराव कर्डक। वामनराव कर्डकांनी शब्द जोडले गाणं तयार केलं गाण्याची गाडी तयार केली आणि त्या गाडीला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि हा 85% शहरावर भटकणाऱ्या समाजाला सांगितलं जिथे जागा मिळेल त्या गाडीत बसून घ्या। तुम्हाला गाव कुठे तयार करायचं वस्ती कुठे तयार करायचे ज्या ठिकाणी वस्ती तयार करायची माझी गाडी जिथं थांबेल तिथं आपण वस्ती तयार करूया। हा 85% बहुजन समाज गाडीत बसला। मामला म्हणाले पहिले चेतावणी मामला कर्डकांनी समाजाला दिली या गाडीचा मालक मी आहे ड्रायव्हर मी आहे मी जिथं गाडी थांबल तिथं वस्ती तयार करायची। बघा मामला कर्डक आपल्याला कुठे घेऊन चालले ध्यान देण्याचा महत्वाचा आहे तो घेऊन या गाण्याचा साधा प्रश्न आहे आपल्याला उत्तर द्यायचे। वामना म्हणतात गाडी चालत असताना एक बाई पाठीमागून म्हणे दादा समोर एक गाव दिसतं तिथं आपली गाडी थांबवणार तिथं आपली वस्ती तयार करून गाव तयार करू। वामना म्हणाले की या गाडीचा मालक मी आहे ड्रायव्हर मी आहे मी जिथं गाडी थांबेल तिथं वस्ती तयार करायची। वामना आणि त्या ध्यान देऊ नये का वामना म्हणतात हे उजाडवाडी आली ग बाय ती आई म्हणाल ना की दादा समोर गाव दिसते आपण तिथं देशीच्या बाहेर झाड पण आहे तिथं आपण आपली वस्ती तयार करू ना। तो वामना त्या आईला सांगतात काय म्हणतात बघा वाडी आली ग बाय उजाडवाडीचं वस्ती करायची भाई
बी आर मामा इंगळे यांच्याकडून सुद्धा आशात्मक धर्मधारी जुवाट काढण्यासाठी स्वागत करावं. वामनावर काय हुसार मारी आणि गबाय हुसार मारी बस्ती करायची गवई काका मुंबईकडनं आले त्यांच्याकडनं सुद्धा धर्मधारीचा जोट असतो. चलो मग ती गाव पोचवलं भामाला आली नाही. चलो तुफान जंगल झाली मधी तुफान जंगल झाली मधी तुफान जंगल झाली मधी हे तुफान जंगल झाली मधी इंद्राबाईच्या वाणी मधी हे तुफान जंगल झाली मधी हे तुफान जंगल झाली मधी इंद्राबाईच्या वाणी मधी आता इंद्राबाई कोण इंद्राबाई कोण अरे मुख्य माणसाने आपण बोलणार आहे तुफान जंगल झाली मधी कोण हे तुफान जंगल झाली मधी इंद्राबाईच्या वाडी मधी इंद्राबाई हाय काँग्रेसची राष्ट्रीय अध्यक्ष इंदिरा गांधी जिनं तुम्हाला संजय गांधी घराच्या नावावरती लिंबू दाखवलं 1000 रुपयाचं टरबूज काढून घेतलं 45-50 वर्ष बरोबर नाही हे घराचं लिंबू दाखवून दिलं संजय गांधी घराचं म्हणून वामनला काय म्हणताय बघा हे तुफान जंगल झाडी मधी तुफान जंगल झाडी मधी तुफान जंगल झाडी हे तुफान जंगल झाडी मधी इंद्राबाईच्या वाणी तुफान जंगल झाडी मधी इंद्राबाईच्या वाणी मधी मग काय आता काय गाडी स्वरायची